गेल्या 24 तासात वसई विरार परिसरात 108 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि पावसाचं दृश्य आपण जर पाहू शकतात। बुधवारी अनेक भागात पाणी साठलं होतं आणि गुरुवारी देखील अशीच अवस्था आहे। मी सध्या उभा आहे नालासोपाराच्या गालानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। पालघर जिल्ह्याने रेड अलर्ट दिल्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी आहे, परंतु अनेक चाकरमानी जे आहेत की आपल्या दैनंदिन कामासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पडतात, त्यांना रिक्षा देखील नाहीये। अनेक वाहनं जर पाहिली तर आपण पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत, त्यामुळे हाल बेहाल झालेले आहेत। नालासोपारा थोडा जरी पाऊस पडला तरी त्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठतं, परंतु दुपारी 10 ते 11 नंतर मोठ्या पावसाच्या सरी आहेत आणि हा पाऊस जर थांबला नाही तर लोक मोठ्या प्रमाणावर हाल बेहाल होऊ शकतात। एकंदरच आता पावसामुळे लोकांचे हाल होत असताना प्रशासन पुढे हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण प्रशासनाचे अधिकारी कुठे दिसत नाहीयेत। तसेच अनेक ठिकाणी जे आहेत की उघडी गटारं आहेत, त्या उघड्या गटारांमधून देखील आपण सांभाळून चला। आपण जर पाहिलं कामनला देखील काल एका तबेल्यामध्ये अनेक म्हशी ज्या आहेत फसल्या होत्या, त्यामुळे मुक्या प्राण्यांचे देखील या पाण्यामुळे हाल आहेत। एकंदरच पावसामुळे लोकांचे हाल बेहाल झालेले आहेत। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आपली काळजी घ्या, कारण वसई विरार म्हटलं की थोडा पाऊस पडला की लाईट जाते, त्यामुळे तो देखील सामना आपल्याला करावा लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।